तर बघा मैत्रिणींनो, आज आपण असे आगळे वेगळे जरा लाडू बघणार आहोत। तर याच्यामध्ये हिमोग्लोबिन आणि विटॅमिन असे भरपूर असे फायदेशीर आपल्या हाडांसाठी लाडू आहेत। तर तुम्ही नक्कीच संपूर्ण व्हिडिओ पहा। तर तुम्हाला ही रेसिपी मी संपूर्ण दाखवते आहे आणि नक्कीच तुम्ही एकदा करून बघा। नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त ना? मस्त असायलाच पाहिजे। आज आपण एक नवीन लाडू बनवणार आहोत। तर त्यामध्ये कॅल्शियम, हिमोग्लोबिन, बरंच काही असं प्रोटीनयुक्त पदार्थ टाकून मी लाडू बनवणार आहोत हाडांच्या मजबूतीसाठी। तर चला तर आपण रेसिपी पाहूया। तर बघा, साहित्य असं आहे, 1 वाटी जवस आहे, 1 वाटी सफेद तीळ आहे आणि हे छोटी 1 वाटी हालिम आहे, म्हणजे 30 ग्रॅम आहे वजनी प्रमाण, आणि हे 50 ग्रॅम आहे, आणि हा 40 ग्रॅम गूळ आहे पाऊण वाटी, आणि हा 2 चमचे डिंक आहे, आणि हे 1 चमचा खसखस आहे। तर याच्यामध्ये तुम्ही अजून खोबरं ॲड करू शकता। हे डिंक तळून घ्यायचं आहे, आणि जवस थोडेसे भाजून घ्यायचे, आणि तीळ पण थोडेसे भाजून घ्यायचे, आणि हालिम पण थोडेसे भाजून घेणार आहे मी। तर चला आता हे सर्व साहित्य थोडं भाजून घेऊ। आता आधी बघा, हे थोडीशी मी खसखस भाजून घेणार आहे। आता हालिम थोडी भाजून घ्यायची। हालिम खाल्ल्याने ना कंबर आणि हातपाय दुखायला आहे ना फरक पडतो। तर कमरेला वगैरे याचा खूप फायदा असतो। तर हालिमची खीर पण खातात, आणि लाडूमध्ये पण वापरलं ना तर खूप चांगलं असतं। त्यामुळे जरूर हालिम वापरा। आता हे जवस भाजून घ्यायचे। जवसाचे पण खूप फायदे आहे। जवस म्हणजे केस गळतीवरती पण उपाय आहे, केस गळती थांबण्यासाठी, आणि आपल्या हातपायांसाठी पण हे खूप फायदेशीर ठरतं। याची चटणी बनवून खातात, तर मी चटणीचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे। तिळाची चटणी, जवसाची चटणी, खोबऱ्याची चटणी, असे 3-4 प्रकारचे चटणीचे मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। असे कच्चे पण खाल्लेले चांगले असतात, सफेद तीळ आणि जवस। आता हे आपण तीळ भाजून घेऊया। तिळाचे पण भरपूर फायदे आहे। तर तीळसुद्धा आपण रोज खाल्ले पाहिजे। हे तीळसुद्धा कच्चे खाल्ले ना तरी चांगले असतात, पण आता आपल्या धावपळीच्या युगामध्ये लक्षात राहत नाही, त्यामुळे हे मी सर्व एकत्र करून लाडू बनवून दाखवणार आहे। तिळाचे लाडू ना रोज एक खाल्ला तरी चांगलं आहे, पण आपण फक्त मकर संक्रांतीलाच खातो। तर म्हणजे रोज खायला पाहिजे, पण खाल्लं जात नाही रोज। याने पण आपल्या हाडांना कॅल्शियम मिळतं। आता लास्टला ना आपण डिंक तळून घ्यायचा। तर त्यासाठी मी ते थोडं तूप घेते गावठी। डिंक आपण थोडं थोडं टाकून तळून घेणार आहोत। असा थोडं थोडं टाकायचा, म्हणजे पटकन तळला जातो। डिंक पण चांगलाच असतो शरीरासाठी, हाडांसाठी। काय ना, नेहमी आपण असं नुसतं तळून खाल्लं ना तरी पण चालतं, तुपामध्ये नुसतं तळून खाल्लं तरी चालतो। तर पूर्वी कसं गावाला बाबळे वगैरे होत्या, काटेरी जास्त, तर त्या बाबळींना डिंक असायचा, तेव्हा आम्ही असं झाडावरचं काढूनच खात होतो, आणि कधी तळून पण खात होतो। पण आता त्या बाबळीची झाडं कमी झालेली आहे, आणि पूर्वीसारखं डिंक वगैरे काढायला एवढं गावाला तर कोण जात नाही।
त्याचा विकत घ्यावा लागतो। हे बघा असं आपलं डिंक तळून झालेलं आहे। तर याला मध्ये मिक्सरमध्ये काही फिरवायची गरज नाही, हाताने कुस्करलं ना तरी बारीक होतो। आता बघा याच्यामध्ये मी हे जवस भाजून घेतलेत ना, मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले। तर हे मी असे थोडेसे हलकेसे बारीक करणार आहे आणि आपले सफेद तीळ जे आहेत ते पण हलकेसे बारीक करणार आहे। गूळ आपण आता कढईमध्ये टाकून वितळून घ्यायचा आहे, थोडंसं तूप टाकून। जे पाक बनवायचा नाही आहे त्याला तुम्हाला दाखवते मी। तर हे बघा कढईमध्ये आपण डिंक तळून घेतला होता ना, त्याच्यात थोडंसं तूप उरलेलं आहे। तर गूळ त्याच्यामध्येच टाकून घेते मी आणि वितळून घेणार आहे। तर लगेच टाकल्याबरोबर गूळ वितळायला सुरुवात झाली आहे। तर पाक बनवायचा नाही याचा, फक्त वितळून घ्यायचा आहे गूळ। असं फक्त वितळून घ्यायचं आहे। आणि ह्या गुळाच्या ऐवजी तुम्ही खडी साखर पण टाकू शकता बारीक करून। खडी साखर पण आपल्याला चांगली असते, तर गुळाऐवजी खडी साखर पण टाकू शकता। हे बघा पटकन विरघळला गेला गूळ। हे बघा गरम तुपामुळे ना गूळ पटकन विरघळला आणि कढईला चिटकणार पण नाही। आणि हे बघा चिटकत नाही तूप टाकल्यामुळे, म्हणून थोडं तूप टाकायचं आणि आपल्या लाडूला पण जरा चव पण छान येते आणि चमक पण येते। तर बघा आता आपला गूळ वितळलेला आहे। तर आपण हे साहित्य सगळं एकत्र करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं। गॅस मी बंद केला। बघा हे सर्व एकत्र करून घेते। डिंक फोडून घ्यायचं जरा, असं चुरगळलं ना हाताने बघा तरी डिंक बारीक होतोय, त्याला काही वाटायची गरज नाही आहे। म्हणून असं पण दाताखाली आलं ना तरी लाडू खायला छान लागतात। तर तुम्ही नक्कीच करून बघा अशा प्रकारे। हे बघा असं हाताने दाबलं ना तरी पण ते बारीक होते पटापट। तळलं ना डिंक तळलं ना की एकदम भुसभुशीत होतं, त्यामुळे तो पटकन फुटला जातो। आणि असा अख्खा पण आपला दाताखाली आला तर फुटतो तो पटकन, एवढं काही बारीक करायची गरज नाही। आता आपण गूळ याच्यामध्ये ओतून घेऊया। हे गरम आहे त्यामुळं असं आपण झारा घेतलाय ना, त्या झाऱ्यानेच मी एकत्र करते। हाताने मिक्स केलं तर हाताला चटके बसतील। हे असं मिक्स करून घ्यायचं। हाडांच्या मजबूतीसाठी हे लाडू एकदम चांगले आहेत, तर नक्कीच करून बघा। याच्यामध्ये आपण थोडंसं तूप घालणार आहोत, थोडंसं 2-3 चमचे। मी ना 2-3 चमचे तूप गरम करून घेतले गावठी, तर ते याच्यावरती आता टाकून घेते। आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये गावठी तुपाचा वापर करायचा, म्हणजे लाडू छान लागतात आणि सर्वच आपल्याला प्रोटीन याच्यामधून आता भेटणार। कॅल्शियम हाडांच्या मजबूतीसाठी।
तर तुम्हाला आता लाडू मी याचं बांधून दाखवते. थोडंसं गरम आहे. असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे गूळ सगळा एकत्र होतो. हा मिश्रणाला लागला पाहिजे गूळ. आणि गरम गरमच जरा लाडू वळून घ्यायचे, नंतर गार व्हायला ठेवायचे, थंड व्हायला ठेवायचे. जसं की आपण खारीक खोबऱ्याचा लाडू बनवतो ना, त्याचप्रमाणे बनवायचे. हे बघा, असा पटकन लाडू वळला जातो. तर तुम्हाला याच्यापेक्षा छोटे लाडू बांधायचे असेल तर तुम्ही छोटे बांधू शकता. तर सर्व लाडू मी आता बांधून घेते. हे बघा मैत्रिणींनो, असे आपले लाडू तयार झालेले आहे. तर तुम्ही नक्कीच हे लाडू करून बघा आणि आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे बघा, हे असे छान असे लाडू तयार झालेले आहेत आपले. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही लाडूची रेसिपी कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण एकदा बनवून बघा. तर मी हे असंच मनात आले म्हणून असे लाडू बनवून दाखवलेले आहे रेसिपी. तर तुम्हाला ही रेसिपी पहिल्यांदाच आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटणार आहे आणि असे लाडू तुम्ही बघितले पण नसेल तर तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि आवडले तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा.